सकाळचे 6:10 झालेत. पाऊस पडतोय. आपण जे तेरणा विलेज आहे तिकडे जातोय. तिकडे जो लाईव्ह रूट डबल डेकर ब्रिज आहे तो पाहण्यासाठी जातोय. गाडीमध्ये पॅकिंग वगैरे चालू आहे. इथून एक खालती अर्धा किलोमीटरवरती तेरणा विलेज आहे. हे तेरणा विलेज आहे. गाडी पार्क केली आहे. आता ट्रेक आहे. जवळजवळ 3 किलोमीटर डबल डेकर रूट ब्रिज आहे आणि त्यानंतर वरचे 3 किलोमीटर नंतर रेनबो वॉटरफॉल येतो. डबल डेकर इथून 3 किलोमीटर आहे. इथे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथून गाईड पण घेऊ शकता. ते लोक बोलतात की कंपल्सरी आहे, परंतु तसं काही कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. गाईडसाठी 1000 रुपये चार्जेस आहेत. तेवढे लिहिलेच की कुठे गेले अविनाश सर? हे छोटंसं हॉटेल आहे. इथे तुम्ही पायनॅपल वगैरे घेऊ शकता. पायनॅपल 120 रुपयाला मिळेल तुम्हाला कटिंग करून. आणि चना हे 20 रुपये प्लेट आहे. पुन्हा इथे तुम्हाला कलिंगड मिळेल, काकडी मिळेल, नारळ मिळेल, अंडे मिळतील, सफरचंद, संत्रे वगैरे मिळेल. चालण्यासाठी स्टिक पण तुम्ही येथून घेऊ शकता. इथे बसून खायचंय. जे बॉईल अंडे आहेत 20 रुपयाला एक आहे. सफरचंद 220 रुपये किलो आहे. आणि 2 पायनॅपल घेतल्यामुळे त्यांनी 100-100ला 2 दिले आहेत. सकाळचे 6:15 वाजलेत. थोडा रिमझिम पाऊस आहे. इथे आम्ही जिथे नाश्ता केला तिथे त्या मॅडमने सांगितलं की एक येऊन जाऊन 3 तास लागतील. जे रेनबो वॉटरफॉल आहे तिकडून जो इथून म्हणजे डबल डेकर ब्रिज आहे तिथून तो पुढे 3 किलोमीटर आहे. बट त्याला जास्त पाणी असल्यामुळे तिकडे जाऊ शकणार नाही. तर आपण जो डबल डेकर ब्रिज आहे तोच पाहून रिटर्न येणार आहे. तर त्याला याला जाण्यासाठी 2 तास आणि येण्यासाठी 2 तास पकडले तरी एक आपणाला 4 तास लागतील. आपण पार्किंगपासून जिथपासून चालायला सुरुवात करतो तिथपासून एक अर्धा-पाऊण तास आपण जे चालत होतो ते पूर्ण खालती उतरण आहे. तिथे सिमेंटच्या वगैरे पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतील ज्या की चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. आणि वाटेमध्ये तुम्हाला पाणी वगैरे पण भेटेल जे की तुम्ही पिऊ शकता आणि बाटलीमध्ये भरून पण घेऊ शकता. समोर जे गाव दिसते तिथे डबल डेकर ब्रिज आहे. तिकडे आपल्याला जायचं आहे. इकडून खालती आलो आहोत. आपण 7:15 वाजता चालू केलं होतं. आता जवळजवळ 7:50 म्हणजे जवळजवळ 25 मिनिट झालेत. 25 मिनिटामध्ये आपण जे सिंगल रूट आणि डबल रूटसाठी जे डायव्हर्जन आहे तिथं आलो आहे. इकडे डबल डेकर ब्रिजसाठी जातं आणि इकडे लॉंगेस्ट सिंगल डेकर ब्रिजसाठी रस्ता जातो. इथून एक 3 मिनिटाच्या अंतरावर आहे. अगोदर आपण डबल डेकर ब्रिज पाहून येणार आहे. जेवढं शक्य असेल तेवढं सकाळी लवकर तुम्ही या तेरणा विलेजमध्ये पोहोचून ट्रेकसाठी सुरुवात करा. गाव आहे नाही इथे चालण्यासाठी तुम्ही जिथून आपण ट्रेकिंग चालू केली होती तिथे काट्या पण मिळतात. त्या पण घेऊन तुम्ही चालू शकता. तसेच वॉकिंग शूज किंवा सँडल वगैरे पण चांगले ग्रिपचे असतील ते पण तुम्ही घालून खालती चालू शकता. वाटेमध्ये जिथे तुम्हाला थकवा जाणवेल तिथे तुम्ही बसू शकता. चालताना जी तुम्ही बॅग कॅरी करताय ती एकदम लाईट वेट ठेवा. तसेच त्यामध्ये तुम्ही चॉकलेट वगैरे आणि ड्रायफ्रूट वगैरे पण घेऊ शकता.
हा जो आपण ब्रिज क्रॉस करतो त्यानंतर पूर्ण असेंडिंग आहे, म्हणजे इथून आपल्याला वरती चढाई करायची आहे. पायऱ्याच आहेत चढण्यासाठी आणि आपण तिकडच्या पायऱ्या उतरल्या होत्या, पर या ब्रिजनंतर आपल्याला आता पायऱ्या चढायच्या आहेत. डबल डेकर ब्रिज आहे तिथपर्यंत एकूण जवळजवळ 3,500 पायऱ्या आहेत, म्हणजे जाताना 3.5 आणि येताना 3.5 अशा टोटल 7,000 पायऱ्या आपल्याला चढायचे आणि उतरायचे आहेत. फर्स्ट ब्रिज होता, हा सेकंड ब्रिज आहे. हा ब्रिज त्यापेक्षा मोठा आहे आणि खालती जी खोली आहे ती पण खूप आहे. पुन्हा ब्रिज होता जो की आता बंद केला गेला आहे आणि इकडे हा नवीन ब्रिज आहे वरती. जो डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज आहे त्याची एंट्री संडेला बंद असते. तुम्हाला गुडघेचा किंवा अस्थमाचा त्रास असेल तर तुम्ही इथे येताना थोडीशी काळजी घ्यावी. हा ब्रिज मोठा आहे आणि चालण्यासाठी पण खालती व्यवस्थित आहे. ते लिव्हिंग रूट ब्रिज यासाठी म्हणतात कारण हे जे ब्रिज आहेत ते मुळ्या, त्या झाडाच्या मुळ्या आहेत त्या एका गुंपून त्याच्यावर दगड वगैरे टाकून ब्रिजसारखं केलं गेलं आहे, जे की वर्षानुवर्ष टिकतील आणि वर्षानुवर्षापासून हे लोक याचे जतन करत आलेले आहेत. सिंगल रूट ब्रिज आहे त्याच्यावरती समोर इथे डबल डेकर ब्रिज आहे. तर जाण्यासाठी त्या साईडने एंट्री आहे. इथे जी बिल्डिंग आहे त्याच्या खाली एक मोठा दगड आहे आणि त्याच्यावरती बिल्डिंग बांधली गेली. जो डबल डेकर ब्रिज आहे त्याच्याकडे होमस्टे पण अवेलेबल आहेत. डबल डेकर आणि रेनबो फॉल इकडेच रस्ता आहे, रविवारी क्लोज असते. आपण फायनली जे डबल डेकर आहे ते पोचलो आहे. इथे तिकीट काउंटर आहे. इथून रेनबो फॉल 1 तासावर आणि जो स्विमिंग पूल आहे लगून तो 30 मिनिटावर आहे. इथे तिकीट आहेत 850 चिल्ड्रन आहे, 5 पीपल आहे, पर पर्सन 50 रुपये. आता यांना विचारल्यानंतर यांनी सांगितले की जो ब्लू लगून आहे तिकडे वर जायची एंट्री बंद आहे पावसाळ्यामुळे. इथेच डबल डेकर बीचच्या साईडला छोटंसं रेस्टॉरंट आहे. ते तुम्ही ऑमलेट आणि मॅगी वगैरे, इथे जे हॉटेल आहे तिथे तुम्ही मॅगी किंवा ऑमलेटसाठी ऑर्डर देऊन इथे जे पाणी होते त्याच्यामध्ये तुम्ही हातपाय तोंड वगैरे देऊन फ्रेश होऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही जे ऑर्डर केले ते खाऊन तुम्ही ते टाईम स्पेंड करू शकता. मॅगी 40 रुपये आणि जे ऑमलेट होतं अंडा ऑमलेट ते 30 रुपयाला होतं. तो ब्रिज आहे कसा मुळापासून बनवला गेला आहे ते तुम्ही पाहू शकता.
हा जो भाग आहे तिकडे जो तिसरा ब्रिज आहे तो बनवण्यासाठी चालू आहे. मुळ्या वगैरे ओढून बांधले गेले आहेत, लाकड पण बांधले गेले आहेत, त्याच्यावर बाकीच्या झाडाच्या मुळ्या टाकल्या गेल्या आहेत. थोड्याच दिवसामध्ये येथे तिसरा जो ब्रिज आहे तो बनेल. आम्ही डबल डेकर लाईव्ह रूट ब्रिज पाहून रिटर्न जातो आहे. 1-2 तासामध्ये ते पोचलो होतो आणि ते 1 तासभर थांबून आता 11:15 वाजलेत. आता मी रिटर्न जर्नी चालू केली आहे. एक सिंगल रूट ब्रिज आहे. तिथून एक मधला जो डायव्हर्जन होता तिथून आम्ही सिंगल रूट ब्रिज बघणार आहेत. तिथून ते लॉंगेस्ट सिंगल डेकर ब्रिज आहे ना, तिथून 3 मिनिटावर आहे. सिंगल रूट ब्रिज आहे, त्याचं तिकीट काउंटर इथे आहे. पर पर्सन 30 रुपये आहे आणि लहान मुलांसाठी 10 रुपये आहे. तिकीट आहे इकडे सरळ आहे, इकडून एंट्री आतमध्ये नाही आहे. 2000 रुपये दंड आहे केली तर. आपला जो लॉंग रूट ब्रिज आहे सिंगल तो इकडे आहे. तिथे एक आहे आणि हा आहे तो पलीकडला आहे, तो त्याच्यामध्ये जास्त स्लीपर आहे त्याच्यामुळे तो बंद आहे. हा सर्वात लांब असणारा सिंगल रूट ब्रिज आहे. डेकोर ब्रिज जो आहे त्याची बांधणी अशी आहे. अशी स्टेप चढाई आहे एकदम, जिथपर्यंत आपण गाडी जिथे पार्किंग केली तिथपर्यंत. जाताना तुम्ही ट्रेक करून गेलात, परंतु येताना जर तुम्हाला त्रास होत असेल, चढायला होत नसेल, तर थोड्या थोड्या अंतरावर असे तुम्हाला स्ट्रेचर घेऊन लोक मिळतील, जेथे की तुम्ही पैसे देऊन जे आपला वरती पार्किंग एरिया आहे तिथपर्यंत तुम्ही येऊ शकता. दिसते तिथेच डबल डेकर ब्रिज आहे. 1-2 तास लागतील कार पार्किंग पासून. निघाला तो आता 1:15 वाजलेत, म्हणजे 1-5.5 तासाच्या ट्रेक नंतर आणि सगळे पाहून रिटर्न आलो आहोत. इथे आता पाइनॲपल खातोय. पार्किंगसाठी 100 रुपये आहेत. हे समोरचं बांगलादेश आहे. आता आपण जे क्रँकसुरी वॉटरफॉल आहे तो पाहण्यासाठी जाणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.